आहे 3 धाबांची गरज आहे. ओनली 3 रन्स नीडेड. सामना मात्र किरण मात्रे जसा मैदानामध्ये आला ना, किरण मात्रेच्या फटकेबाजीने मात्र सामना पूर्णपणे फिरवलाय तो कोणी संघाच्या बाजूने. किरणजी मात्रे, त्याचप्रमाणे कोणी संघ म्हटला की किरण शेठ ठोंबरे साहेब, त्यांचं सुद्धा योगदान मोठं लाभतं. 1717 17-17 लकी नंबर. परंतु नवरात्रोत्सव फार मोठा साजरा करतात. नवरात्रोत्सवमध्ये एक वर्ष अगदी अनेक समालोचकांना त्यांनी बोलवलं होतं नवरात्रोत्सवमध्ये आणि त्यांना सन्मानित केलं होतं. इकडे हिट विकेटचा शिकार आणि फलंदाज होतोय बाद. आणि थोडासा दिलासा देणारी गोष्ट असेल ही जय बजरंगबली श्रेया स्पोर्ट्स पारगाव संघासाठी. विकेटचं झालंय पतन, रोहितला मात्र मिळाले सफलता. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 धाबांची आवश्यकता. रोहित पाटीलनं टाकलेलं मागचं षटक आणि त्याचमुळे थोडासा अजूनही विश्वास आहे पारगाव संघाला. या धाबा तो डिफेंड करू शकतो कारण त्यानं 5 धाबांचं षटक टाकलं होतं. परंतु सर्वेश आवासकरनं कुठेतरी जास्त धाबा त्याच्यासाठी ठेवायला हव्या होत्या, त्याला जमलेल्या नाही आहेत. 5 चेंडू आणि 3 धाबा. परंतु पलंगड परिसरामध्ये नेहमीच ज्या खेळाडूचं वजन मात्र पाहायला मिळालंय. अनेक स्पर्धांमध्ये, अनेक व्यावसायिक खरं तर स्पर्धांमध्ये खेळताना हा खेळाडू दिसलाय आपल्याला. इन नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये सगळ्यात महत्वाचा खेळाडू कोणी संघाचा हर्षद ठोंबरे. बिग नेम संपूर्ण कोणी संघ ओळखला जातो याच्या नावानं. आणि तो आता मात्र मैदानामध्ये 5 चेंडू आणि 3 धावा. फार मोठ्या धावा नाही आहेत, परंतु इकडे मात्र सामना जिंकायचा असेल तर पूर्णपणे घाम गाळावा लागेल तो पारगाव संघाला. इकडे फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, स्क्वेअर लेगला झेल टिपलाय, फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवर सगळ्यात विस्फोटक चेहरा, कोणी संघाची ओळख हर्षद ठोंबरेला खातही उघडू दिलं नाही रोहित पाटीलला. शून्यावर परतवलंय, भोपळाही फोडला नाहीये तो हर्षद ठोंबरेनं. आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर मात्र गोलंदाज असेल. 5000 रुपयांचं पारितोषिक आहे विजय शेठ डाऊर यांच्या वतीनं. इकडे गरज आहे पारगाव संघाला. 4 चेंडू शिल्लक आहेत, 3 धाबांची गरज. परंतु संघाचे पुरस्कर्ते महेशजी पाटील साहेबांच्या वतीनं सुद्धा तब्बल 1500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे, जो संघ त्यांनी पुरस्कृत केला जय बजरंगबली श्रेया स्पोर्ट्स. परंतु या मॅच मध्ये मात्र शिरकाव करतोय पुन्हा एकदा पारगाव संघ. पहिल्या 2 बॉलवर 2 सफलता अर्जित करण्यात आल्या त्या रोहित कडून. आणि इकडे 4 चेंडूंचा खेळ बाकी, 3 धाबांची गरज आहे. सामना मात्र कमालीचा चुरशीचा केलाय तो रोहितच्या गोलंदाजीनं. कारण अगोदरच्या षटकामध्ये फक्त 5 धावा दिल्या, याच रोहितनं मात्र मॅच मध्ये आणलं होतं. तोच रोहित पाटील पुन्हा एकदा मात्र खरं तर आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता दाखवते, आपल्या गोलंदाजीतलं नैपुण्य खरं तर अनेक क्रीडा रसिकांसमोर मात्र तो सादर करतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनंता मात्रे, गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. ऑन हॅट्रिक 6500 रुपयांचं पारितोषिक आहे. या चेंडूवर जर विकेट आली तर गरज आहे इकडे मात्र चॅलेंजर पारगाव संघाला. रोहित तयार ओव्हर द विकेट ना. इकडे सुद्धा चान्स आहे, इट्स अ विकेट हॅट्रिक. 3 चेंडूंमध्ये 3 धक्के दिलेत. जल्लोष पाहायला मिळतोय जय बजरंगबली श्रेया स्पोर्ट्स. पारगाव संघ या मॅच मध्ये मात्र पुनरागमन करतोय. सोपं नाही राहिलं आता मात्र, एका पाठोपाठ एक 3 हादरे दिलेत रोहित पाटील आपल्या गोलंदाजीवर. आता मात्र शेवटचे 3 बॉल, 3 धाबांची आवश्यकता कोणी संघाला सामना जिंकण्यासाठी. जात असताना इकडे 3 चेंडूंमध्ये 3 सफलता मिळवल्यात तर जय बजरंगबली श्रेया स्पोर्ट्स पारगाव संघाला 3 बॉल 3 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे, कोणी संघ लक्षात ठेवा. यावेळचा बॉल सुद्धा झपकन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. काय चेंडू डिलिव्हर केलाय,
टाळ्या आता मात्र वाजल्या जातात. मगासपासून शांत राहिलेले पारगाव संघाचे पाठीराखे आता मात्र टाळ्यांनी सर्वजण मात्र संघाला कौतुक करतात. गोलंदाज रोहितचं मात्र कौतुक केलं जात आहे. बॉलचा खेळ शिल्लक, 3 धावांची आवश्यकता. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर पारगाव संघ जिंकेल, त्यामुळे 3 धावा काढाव्या लागतील कोणी संघ तुम्हाला. 5वा चेंडू, रोहितचा हा चेंडू बुंध्यात पडलाय आणि इकडे आणखीन एक फलंदाज बाद. रनआउट रूपामध्ये जो संघ पार खरं तर करण ठोंबरे थांबला होता, अजूनपर्यंत नॉन स्ट्राईक एंडला होता, स्ट्राईक त्याला हवी होती आणि तो आता मात्र बाद झालाय. धाबे धन आणले असतील आता मात्र. परफेक्ट यॉर्क होता यावेळेस मात्र फुल लेंथ हाताळला गेला आणि यष्टांच्या पाठीमागे मात्र सुंदर वर्क सूरजचं मात्र पाहायला मिळालंय. अक्षरशः डाईव लगावत मात्र इकडे बाद केलं जाते. आकाश आहे पाठीमागे. करण ठोंबरे सुद्धा परतलाय आणि एका ओव्हर मध्ये फक्त 3 धाबांची गरज होती आणि हा सामना मात्र फिरवलाय. अशक्य प्रायचं आव्हान होतं ते जय बजरंगबली श्रेया स्पोर्ट्स पारगाव संघासाठी, परंतु क्रिकेट हा खेळच असा आहे. कधी काय घडेल या खेळामध्ये याचा नेम नाहीये आणि पुन्हा एकदा अनिश्चितता मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, यहाँ पे सारे प्रेडिक्शन फेल है आणि याच अनिश्चितताओंच्या भोवऱ्यामध्ये आज मात्र कोणता संघ अडकणार आज याच भोवऱ्यामध्ये, याकडे मात्र टेनिस क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलंय. चेंडू, 3 धावांची आवश्यकता. रोहित पाटीलचा परफॉर्मन्स आवडला असेल, एकदा जोरदार टाळ्या रोहितसाठी होऊन जाऊ द्या. चेंडू आणि 3 आवश्यकता. शेवटचा हा बॉल, पंचांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष, परंतु इकडे जल्लोष सुरू केलाय. इट्स अ मेडल ओव्हर. सामना जिंकलाय चॅलेंजर पारगाव टीमनं. जय बजरंगबली श्रेया स्पोर्ट्स पारगाव. आकाश तारेकरचा चिरंजीव ध्रुव सुद्धा मैदानामध्ये जात असताना पाहू शकता, त्याला सुद्धा तेवढाच आनंदाला पारावर उरलेला नाहीये आणि महेशजी पाटील साहेब सुद्धा खुश झालेत. त्यांना सुद्धा माहिती नव्हतं एका क्षणाला ही मॅच निघेल की नाही, परंतु रोहित पाटीलनं मात्र कमाल केले या मॅच मध्ये आणि दापोलीच्या नाईट स्पर्धेमध्ये आज मात्र मोठा इतिहास पाहायला मिळालाय. 6 बॉलमध्ये 3 धाबांचं यशस्वी संरक्षण. मुरबी संघ एका लाईनीमध्ये इंटर व्हायचंय आपल्याला, पुन्हा मागे जा. तर संरक्षण मात्र यशस्वी करण्यात आलंय ते पारगाव संघाकडे आणि रोहित पाटीलच्या गोलंदाजीनं मात्र संघाला जिंकवलंय आणि तोच ठरला या मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅच सामनावीर या पुरस्कारानं मात्र रोहितला सन्मानित केलं जाईल. वेल प्लेड रोहित. अभिनंदन टीम. जय बजरंगबली श्रेया स्पोर्ट्स चॅलेंजर पारगाव पुन्हा एकदा पहिली नाईट स्पर्धा खेळला यंदाच्या हंगामामध्ये आणि काय दमदार परफॉर्मन्स दिलाय. इतर संघांना आता मात्र थोडेसे इशारे दिलेत. ते आकाश तारेकर, सुमित धोंगडेच्या संघानं हार्ड लक हर्षद, हार्ड लक नितीनदादा पाटील, हार्ड लक 7743 रोमन सुंदर 11 कोणी टीम. स्वागत करा. तर मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार मात्र दिला जाईल रोहित पाटीलला. दर्जेदार गोलंदाजी, 2 षटकं टाकली, 5 धाबा